त्यामुळं तुमची ऐकण्याची किती मानसिक तयारी असेल त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये थोडी शंका आहे. तरी सुद्धा मी काही मुद्दे मांडण्याचा या ठिकाणी जरूर प्रयत्न करेन. साधारण 3 भागामध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करेन. पहिला भाग हा लक्ष्मणराव पाटलांनी जे आता निवेदन दिलं त्यातले मुद्दे आपण सांगूया. दुसरा मुद्दा काही प्रमाणामध्ये किंबहुना सविस्तरपणे जगलेने तुम्हाला नियामक मंडळाबद्दल बोलले त्याच्याबद्दल आपण बोलूया. आणि तिसरा मुद्दा मला एकंदर वाटचाल जर आपल्याला पुढच्या काळामध्ये निर्धोक करायची असेल, खऱ्या अर्थाने शाश्वत ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे याच्याबद्दलचे काही मुद्दे अशा 3 भागामध्ये मी या ठिकाणी बोलेन. कदाचित निवेदन जे दिलेले आहे त्यातल्या सर्व मुद्द्यांबद्दल सविस्तर आता बोलू शकणार नाही, कारण काही मुद्दे मला समजून पण घ्यायचे, त्यानंतर आपण त्याच्यावर जास्त सविस्तर बोलू शकू. तरी सुद्धा काही मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख केला त्यामुळं त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. मला सुरुवातीला सर्व पतसंस्थांचं या गोष्टीसाठी अभिनंदन करायचं आहे की करोना काळामध्ये अत्यंत अडचणीच्या संकटाच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी अतिशय उत्साह दर्शवला, काही मदतीची भावना दर्शवली आणि रिस्क घेऊन धोका पत्करून आपण या संस्था चालवल्या, ज्यामुळं खऱ्या अर्थानं लोकांना त्या काळामध्ये मदत करण्याची जी सहकाराची भूमिका आहे त्याचं प्रत्यंतर त्यामध्ये आपल्याला दिसलं. त्याबद्दल मी सगळ्या सहकारी संस्थांचं, विशेषतः सहकारी पतसंस्थांचं, बँकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. दुसरा मुद्दा आता त्यांनी सांगितला होता, आर्थिक वर्ष संपल्यानंतर ज्या बँकांमध्ये जी गुंतवणूक करायची त्याची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली पाहिजे. खरं तर आपण सांगितलेलंच आहे, ए ग्रेड मधल्या बँका आपण प्रसिद्ध करतोच आणि त्या वेबसाईटवर असतात की नाही मला माहित नाही, परंतु आपण वेबसाईटवर पण टाकू, फेडरेशनला पण कळू, त्यामध्ये अडचण नाही. पण त्याची अडचण जरा वेगळीच आहे. तुम्हीच उदाहरण दिलं आता की पीएमसी बँकेचं रँकिंग काय होतं. आता त्याचं रँकिंग असं असताना सुद्धा बँक त्या ठिकाणी अडचणीत आली आणि त्यामध्ये काय प्रकारचे गोंधळ घातले गेले याची आता सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं याही गोष्टीमध्ये आपण विचार केला पाहिजे की आपली गुंतवणूक एकाच ठिकाणी नकोय, म्हणून डिस्ट्रीब्युटेड गुंतवणूक, थोडी विस्तारित किंवा वेगळ्या ठिकाणी कमी कमी थोडी थोडी गुंतवणूक, अशा पद्धतीचं मला वाटतं 5% बंधन आपण त्या ठिकाणी घातलेलं आहे. त्याला अनुसरून जर आपण गुंतवणूक केली तर ही रिस्क कमी होईल, हा धोका कमी होईल आणि तो मला वाटतं खूप महत्वाचा आहे, आपल्याला धोका त्या ठिकाणी कमी होणार. दुसरा मुद्दा त्यांनी खूप महत्वाचा मांडला की इथून पुढचा पत्रव्यवहार आम्हाला ईमेलद्वारे जरी केला तरी तो ग्राह्य धरावा. माझी स्वतःची तर काही अडचण नाही, किंबहुना हे आपण मान्य करण्यासारखा मुद्दा आहे. आम्ही कायद्यामध्ये सुद्धा एक दुरुस्ती करण्यासाठी सध्या चर्चा करतोय. मग ती कायद्यात दुरुस्ती करायला लागेल की नियमात करावं लागेल की फक्त बायलॉज मध्ये करावं लागेल, हाही आमच्या पुढचा मुद्दा आहे. आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलचा वापर होतो, व्हॉट्सअपचा वापर होतो आणि ईमेलचा वापर होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण त्याचा वेध घेऊन पुढच्या काळामध्ये कामकाज केलं पाहिजे, ही आमची साधारण भूमिका असणारच आहे. मला परवाच एका पतसंस्थेने भूमिका अशी मांडली की आमचे जवळपास 5,000 सभासद आहेत, त्या सर्वांना जनरल बॉडीची मिटिंगची नोटीस पाठवणं हे सुद्धा खूप कॉस्टली आणि त्रासदायक ठरायला लागले. त्यामुळे पुढच्या काळामध्ये अशी नोटीस सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर पाठवली तर ती ग्राह्य धरावी. तशा संबंधी आपण बायलॉज मध्ये दुरुस्ती करण्याचा एक मुद्दा आमच्या समोर चालू आहे. त्यामुळं आपण ईमेलवर पत्रव्यवहार केलेला आम्ही आता सुद्धा ग्राह्य धरतोच, पण पुढच्या काळात सुद्धा आणखी पुढच्या आपण धरायला काही अडचण नाही. त्याच्यामध्ये काही कागद पुरावे जे असतात काही वेळेला ओरिजिनल बघावे लागतात, ते आपल्याला बघणं अपेक्षित आहे. पण याही निमित्ताने एक मुद्दा मला मुद्दाम सांगायचा आहे. खरं तर आपण मधल्या काळामध्ये कोविडमुळे खूप काम करू शकलो नाही त्या विषयावर, की आपल्या ज्या सेवा आहेत त्या बऱ्याचशा सेवा आपण या ठिकाणी संगणकीकृत करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या ज्या राईट टू सर्व्हिसेस आहेत, सेवा हक्क अधिनियम जो आहे त्यातल्या 5 सेवा ज्या आहेत, रजिस्ट्रेशन पासून आपल्या इनकन्व्हेन्स पर्यंत 5 सेवा ज्या आहेत त्या 5 सेवामध्ये त्यामध्ये बायलॉज अमेंडमेंटचा सुद्धा मुद्दा आहे. त्या सगळ्या सेवा आपण काही प्रमाणामध्ये संगणकीकृत केलेल्या होत्या, परंतु त्या पूर्णपणे संगणकीकृत झालेल्या नाहीत, ज्यामुळे घर बसल्या तो माणूस 100% त्याचा फायदा घेईल अशी व्यवस्था आता नाही, जी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की पुढच्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा 6 महिन्याच्या जास्तीत जास्त कालावधीमध्ये या सर्व सेवा आपल्याला ऑनलाईन दिसतील, ज्यामुळे आम्हाला लोकांचं ऑफिसमध्ये येणं कमी होईल, लोकांना ऑफिसमध्ये येण्याचा त्रास कमी होईल. आज काय आपण बघतो ट्रॅफिकमुळं आणखीन काही गोष्टींमुळं लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, मुंबई सारख्या ठिकाणी जाण्या येण्याला सुद्धा खूप त्रास होतो. मग ऑफिसमध्ये काम असलं आणखी त्रास, आणखी वेळ बसायला लागलं वगैरे, या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी
पुढच्या काळामध्ये आपला हा नक्कीच प्रयत्न आहे. मला असं वाटतं की त्यामध्ये आपल्याला यश मिळेल, कारण ती काळाची गरज आहे. त्यानंतर सिव्हिल रिपोर्टचा एक मुद्दा त्यांनी काढला. तो मगाशी मी मुद्दा सांगणारच होतो, पण आता मी त्याच्यावर सविस्तर आताच बोलतो. कारण मुद्दा असा आहे की क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज ऍक्ट 2005 असा एक कायदा आहे. या कायदा तुम्ही जर वाचला तर क्रेडिट इन्फॉर्मेशनची माहितीची संकलन करणं आणि देवाणघेवाण करणं याच्यासाठी आरबीआयचं लायसन्स असणं बंधनकारक आहे. ते जर नसेल तर तो गुन्हा आहे. आता पतसंस्थांच्या बाबतीमध्ये आमचा प्रयत्न हा चाललेला आहे. आम्ही आरबीआयच्या गव्हर्नरला पत्र लिहिलेलं आहे की हा जो कायदा आहे त्यात ज्या लिस्ट केलेल्या संस्था आहेत त्यामध्ये पतसंस्थांचा समावेश करावा म्हणून आपण त्या ठिकाणी पत्र पाठवलंय, त्यांची अपॉइंटमेंट मागितली आहे, ज्यामुळे पतसंस्थांना त्यामध्ये मेंबरशिप मिळेल. आम्ही त्यामध्ये हा मुद्दा मांडलाय की पुढच्या काळामध्ये सिव्हिल रिपोर्ट का पाहिजे, त्या माणसाची पत बघायची, त्या माणसाची पात्रता बघायची. जर बँकेमध्ये एखादा माणूस गेला आणि त्यांनी पतसंस्थेचं कर्ज घेतलं असलं आणि बँकेला ते माहीत नसणार, कारण सिव्हिलमध्ये त्याचा समावेश नाहीये आणि त्यामुळे बँक त्याला कर्ज देईल आणि अडचणीत येईल. आणि त्याच्या उलटही गोष्ट घडू शकते, बँकेने कर्ज दिलेलं आहे, पतसंस्थेला माहित नाही, पतसंस्था कर्ज देईल आणि अडचणीत येईल. अशा गोष्टी घडू नयेत म्हणून आपण सिव्हिलसाठी मेंबरशिप मिळावी म्हणून आपण त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही अपॉइंटमेंट मागितलेली आहे, त्याचा अग्रेसिव्ह फॉलोअप पण चालू आहे. सगळ्यांचं आपण सहकार्य त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यामध्ये यश येईल. आणि मग सिव्हिलचं मेंबरशिप आपल्याला मिळालं की मग कुठल्याही व्यवस्थेकडनं, वित्तीय व्यवस्थेकडनं, ज्यांना आरबीआयने लायसन्सिंग केलेलं आहे अशा वित्तीय व्यवस्थेकडनं घेतलेल्या कर्जाची माहिती आपल्याला मिळाल्यामुळं आपण कर्ज वाटप करताना धोका त्या ठिकाणी कमी राहील, किंबहुना धोका राहणार नाही आणि त्यामुळं त्याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करता येईल असं मला वाटतं. हे पतसंस्थांचे मागच्या काळामध्ये जे वेगवेगळे निधी उभारलेले आहेत त्याच्यामध्ये काय अडचण आहे ती मला जरा समजून घ्यावी लागेल. त्यांचं म्हणणं आहे की 100%ची गुंतवणूक करण्याची सक्ती नसावी. हा सक्ती कुठल्या नियमाने केलेली आहे आणि ती का केलेली आहे याचा आपल्याला चर्चा करून मग काय निर्णय घ्यायचा तो ठरवता येईल. त्याच्यावर मी आता फार बोलणार नाही. सीडी रेशो हा एक संकल्पना आपल्याकडे आणली की आपण 60 ते 70% कर्ज वाटप केलं पाहिजे. खरं तर 70%ची मर्यादेबद्दल आपण म्हणतोय, मला हे समजत नाही की 25% तर एसएलआर आहे, 5% इतर निधी आहेत, त्यामुळे तुम्हाला तसाही जास्त निधी त्या ठिकाणी गुंतवणूक कर्ज वाटप करण्यासाठी उपलब्ध राहणारच नाही. आता 25%चं कमी करण्याबद्दलचा जो मुद्दा आहे त्याच्यावर मी पुढे बोलेन, परंतु मुद्दा आजचा जो आहे तो बँकांना सुद्धा लागू आहे आणि तिथं सुद्धा 18% एसएलआर आहे बँकामध्ये जरी तुम्ही गेलं तरी, आणि त्यांचे एवढे निधी आहेत. परंतु तुमच्याशी अजून चर्चा करायला त्या मुद्द्यावर मी तयार आहे, ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळेल. कोणत्याही पतसंस्थेवर कारवाईचा आदेश काढला तर फेडरेशनला त्याची कॉपी मिळावी असा एक मुद्दा त्यांनी मांडलाय. मला काही कॉपी देण्यामध्ये अडचण नाही. त्यानंतर वसुलीच्या संबंधाने आपण जे 101 काम करतो, ज्यामध्ये 154 नुसार 50% आपण त्या ठिकाणी दाखल पैसे भरण्याचा जो मुद्दा आहे तो कायद्यात आहे. आम्ही नाही म्हणण्याचा आणि होय म्हणण्याचा मुद्दा नाही. मी कायद्याचं पालन करणारा अधिकारी आहे, तर मला कायद्यामध्ये जे आहे त्याला अनुसरूनच बोलावं लागेल. 50% भरणं हे बंधनकारक आहे आणि ते भरावंच लागेल. त्यामध्ये कुठलीही सवलत त्या ठिकाणी कुणाला दिली जात नाही. तसं कुणाला तुमच्या लक्षात येत असेल तर आम्हाला जरूर ते लक्षात आणून द्या, आपण त्या योग्य ती दुरुस्ती त्या ठिकाणी करू. आता खरं तर हा औषधाचा मुद्दा मी नंतर बोलणार होतो, पण आपण अगोदरच आता बोलू. नियोजनातले बहुतेक मुद्दे मी बोललोय, त्यामुळे आता नियामक मंडळ आणि त्याच्या संबंधी औषधान याच्या संबंधी थोडं बोललं पाहिजे असं मला वाटतं. मध्य काळामध्ये मी जेव्हा जॉईन झालो डिपार्टमेंटला त्यावेळेला हा नियामक मंडळाचा विषय माझ्यासमोर आला आणि मी त्याचा इतिहास थोडा वाचला. इतिहास वाचताना फेडरेशनच्या लोकांना तो इतिहास माहिती आहे, तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे, पण तो वाचताना असं लक्षात आलं की 2006, 7, 8 या दरम्यान आपल्या ह्या पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार किंबहुना ठेवींचं संरक्षण नसल्यामुळे लोकांच्या अडचणी असे खूप प्रश्न निर्माण झाले आणि असे जवळपास 469 पतसंस्था महाराष्ट्रातल्या त्यामध्ये अडचणीत आल्याचं चित्र तत्कालीन तपासणीमध्ये आपल्याला दिसलं. हे चित्र दिसल्यावर हा विषय उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की यामध्ये शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे, अशी कुठली तरी व्यवस्था उभी केली पाहिजे, ज्या माध्यमातून जसं आरबीआय बँकांचं नियमन करते, आर्थिक बाबींचं नियंत्रण करते, तसं नियमन करणारी व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे.
म्हणून रेग्युलेटरी बोर्ड किंवा नियामक मंडळ याचे अस्तित्व त्या ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी मला जाताना असं दिसतं की नियामक मंडळाबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप शंका आहे ही काहीतरी एक बंधनं घालणारी व्यवस्था आहे, अडचणी निर्माण करणारी व्यवस्था आहे, इथं आपल्याला त्रास होणार आहे. हा जो मुद्दा आहे ना हा आपण नीट समजून घेतला पाहिजे मला वाटतं. काय की ही आजची जी तुमचं चर्चासत्र आहे किंवा ट्रेनिंग होतात, ट्रेनिंग बद्दल मग त्यांनी एक गंभीर मुद्दा सांगितला की लोक सर्टिफिकेट घेण्यासाठी ट्रेनिंग घेतात. तो तुम्हाला फार विचित्र वाटला. या कायद्यामध्ये कलम 24 खरं तर मुद्दाम समाविष्ट केलेला आहे. त्यावेळी जे कायदा निर्मिती करणारी जी मंडळी आहेत त्या सगळ्यांनी याच्यामध्ये हा मुद्दाम घातलाय की सहकारामध्ये काम करणाऱ्या आता जवळपास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं महाराष्ट्रातल्या 5.5 कोटी लोकांचा संबंध या सहकाराशी आता आहे. तर सहकाराशी संबंध येणारा किंवा सहकारामध्ये सहभागी होणारा प्रत्येक जो घटक आहे त्याला सहकाराची मूलभूत 7 तत्व मुळात कळली पाहिजे, त्यांनी ती समजून घेतली पाहिजे, त्यांनी ती आत्मसात केली पाहिजे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा मूलमंत्र का आहे हे आम्ही आधी समजून घेतलं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी आपली जी वाटचाल करतोय ती आपण स्वतः स्वयंप्रेरित होऊन केली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि त्यामुळं मला काही पतसंस्थांना भेटी दिल्यानंतर मी सहज काही मॅनेजरला विचारत होतो CRAR म्हणजे काय, CRR का असतो, SLR चा रेलिव्हन्स काय, लोकांना उत्तर देता येईल. मला नेहमी या गोष्टीचं शल्य वाटतं, वैषम्य वाटतं. ज्या व्यवस्थेमध्ये आपण काम करतो ज्या व्यवस्थेशी आपण निगडीत आहोत त्या व्यवस्थेचे कायदे काय, त्या व्यवस्थेचे नियम काय, त्याच्या संबंधी परिपत्रक काय, शासन निर्णय काय, मॅन्युअल काय, हे माहिती नसताना काम करण्यामध्ये काय अर्थ आहे. आमच्या ऑडिटरला समजा हे माहितीच नसेल, आमच्या पदाधिकाऱ्यांना हे माहितीच नसेल आणि ते काम करत असतील तर त्याला काय अर्थ नाही. मगाशी JD पाटील म्हणाले कुठल्या तरी संस्थेबद्दलचं तसं काहीतरी होऊ शकतं. माझी नेहमी इच्छा असते ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही काम करता तिथं तुम्ही ज्ञान संपन्न होऊन काम केलं पाहिजे. मला मध्यंतरी 88 ची चौकशी चालू असलेल्या, मी नाव नाही घेणार, एका बँकेचे माजी संचालक भेटायला आले आणि भेटायला आल्यानंतर मी त्यांना विचारलं तुमचे शिक्षण काय झाले. सगळेजण ग्रॅज्युएट होते आणि मी विचारलं मग त्यांना तुम्ही हे कर्ज प्रकरणाची चुकीची होत होती, विनातारण होत होती, अपुरं तारण होत होतं, चुकीचं होत होतं, तुम्ही सहाय्य कशा करत होता. ते म्हणले साहेब काय तुम्हाला आता सांगायचं, ते भाऊ, आता हे आपल्याकडे एक प्रकरण आहे की भाऊ, तात्या, काका, अण्णा असे एक व्यक्तिमत्व असतात जे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तर ते म्हणाले भाऊनी सांगितलं आणि घरी पाठवून द्यायचं, रजिस्टरवर सहाय्य करून द्यायचो. मी म्हणलं तू संचालक कशाला झाला होता, नुसतं कार्डवर छापायला, तुझं नाव तुझं येणं याच्यासाठी आवश्यक नाहीये. खरं तर सहकाराचं मूलभूत तत्व आहे, ज्याला ज्या गोष्टीची आस्था आहे, आवड आहे, अभ्यास आहे, कौशल्य आहे, ज्ञान आहे त्यांनी त्यामध्ये आलं पाहिजे आणि संचालक म्हणून खऱ्या अर्थानं जनसेवा केली पाहिजे, काहीतरी योगदान दिलं पाहिजे. म्हणून तू त्या ठिकाणी यायचंय आणि तू जर त्या ठिकाणी येत असताना या सगळ्या बाबींचा विचार न करता केवळ सहेजराव म्हणून आला असतील तर तुझ्यामुळे हजारो खातेदारांचं भवितव्य, त्यांच्या ठेवी आणि या व्यवस्थेची अप्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. याला जबाबदार तू आहेस. तुझ्यावर 88ची नाही त्याच्या पुढची कारवाई असेल तर करायला पाहिजे असं मी म्हणालो. मला वाईट या गोष्टीचं वाटतं. म्हणून मला तुम्हाला हे मुद्दाम सांगायचंय, इथे बरेच लोक आहेत, ऑडिटर आहेत, संचालक आहेत, मॅनेजर आहेत, त्यांचे ऑफिसर्स आहेत, जे कोणी असतील, तुम्ही या संकल्पना आधी समजून घेतल्या पाहिजे. 144 कलमातले हे जे आता जेवलेले मुद्दे तुम्हाला वाचून दाखवले कायद्यामध्ये आहेत, त्या प्रत्येक मुद्दा काय, त्याचं महत्व काय, त्याची उपयुक्तता काय हे आधी समजून घेतली पाहिजे. किंवा आपण जे आता बोललो आर्थिक संकल्पना, CRAR म्हणजे काय, भांडवल पर्याप्तता कशासाठी असते, CRR कशाला पाहिजे, कॅश रिझर्व्ह रेशो काय आहे, तुमचा SLR का पाहिजे, तुमचं NPA एवढाच का पाहिजे, नेट NPA एवढा का पाहिजे, ग्रॉस NPA एवढा का पाहिजे, तुमचं त्या ठिकाणी ठेवीवरच्या व्याजाचं सिलिंग एवढंच का पाहिजे, कर्जावरच्या व्याजाचं फिलिंग एवढंच का पाहिजे, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यावर तुमच्या संचालक मंडळामध्ये त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, त्या सगळ्या आत्मसात केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे संस्थेचं हित अहित काय होतं याचा विचार केला पाहिजे, तरच आम्ही विश्वस्त. मी परवाच्या कार्यक्रमातच सांगितलं, संचालक हे मिरवण्याचं पद नाही, सेवेचं पद आहे, विश्वस्ताचं पद आहे. विश्वासाने तुमच्याला या सगळ्या सभासदांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि सांगितलं तुम्ही आमची संस्था चालवा, आम्ही सगळ्यांनी आमचा निधी एकत्र आणलेला आहे, ह्या निधीचं व्यवस्थापन करणं, त्याच्यावर काम करणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि म्हणून तुम्हाला संचालक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आलेला आहात.
त्यामुळे संचालकाचे जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ह्या जर आपण बघितल्या, नीट समजून घेतल्या आणि त्यामध्ये जर आपण विचार केला की मी जर या व्यवस्थेमध्ये काम करणार असेल तर मी आर्थिक व्यवस्था या संकल्पना काय, त्याचं महत्व काय, ते कशासाठी आहे, त्याचा उपयोग काय होणार आहे हे समजून घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे, त्यातून इतरांना प्रशिक्षित केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे, इतरांची सुद्धा मनं वळवली पाहिजेत, त्या व्यवस्थेप्रती त्याची विश्वासार्हता वाढवली पाहिजे. हे माझं काम आहे आणि ते जर मी करत नसेल तर मी माझ्या कर्तव्यामध्ये चुकतोय हा विचार स्वतःच करायला पाहिजे. माझी भूमिका ही आहे. त्यासाठी नियामक मंडळ अस्तित्वात का आलं ही संकल्पना समजून घेताना याचा विचार करायला पाहिजे. मी परवाच्याच कार्यक्रमात सांगितलं, माझ्याकडे हाऊसिंग आहे, नागरी बँका आहेत, सावकारी आहे आणि पतसंस्था आहेत, विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. पण नियामक मंडळाचा अध्यक्ष म्हणून ही एकमेव पतसंस्थेची व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये मी दर महिन्याला 4 तास जेवढी निवेदनं राज्यातून येतात, ती संस्थेची येतात, फेडरेशनकडून येतात, व्यक्तिगत येतात, सगळ्यांवर मी चर्चा करतो आणि सगळ्यांवर काय करायचं एक धोरण ठरवणं, अभ्यास करणं, मार्गदर्शन करणं, या सगळ्या गोष्टी वेगळा वेळ काढून करतो. का तर इथं नियामक मंडळ आहे म्हणून. बँकाच्या बाबतीत मी हे करू शकत नाही, तिथं नियामक मंडळ नाही आमचं. हे मी तुमच्या इतर कुठल्याही हाऊसिंग सोसायटीसाठी करत नाहीये, तिथं आमचं नियामक मंडळ नाहीये. जर या गोष्टी तुमच्यासाठी करत असेल, या व्यवस्थेसाठी करत असेल तर तुम्ही स्वतःहून म्हणलं पाहिजे उलट की नियामक मंडळ असलंच पाहिजे आणि त्याची गरज आपल्याला आहे. हे समजून घेण्याचा भाग आहे. याची पार्श्वभूमी समजून न घेता कुणीतरी काहीतरी सांगतोय म्हणून आपण चाललोय असं म्हणजे उपयोगाचं नाही. यालाच अनुसरून दुसरा मुद्दा मगाशी लक्ष्मणरावांनी मांडला, त्यालाही मी त्या ठिकाणी मुद्दाम सांगतो. आता औषधाचा विषय 10 पैसे का 5 पैसे हे असं समजून घेण्याचा अर्थ नाही. औषधान का हा पहिला मुद्दा, ते किती असावं दुसरा मुद्दा, ते कुणी द्यावं तिसरा मुद्दा, कोण पात्र आहे चौथा मुद्दा, हे सगळे मुद्दे समजून घेतले पाहिजे तर त्या औषधानाचा आत्मसात करण्याचा मुद्दा आहे. त्याची गरज काय हे पहिले समजून घेतलं पाहिजे. त्याची गरज काय आहे? ठेवीना संरक्षण. तुमच्यापैकी कुणाला वाटतं ठेवीदाराच्या ठेवीचं संरक्षण होऊ नये म्हणून? त्यांनी हात वर करा. असं कुणालाही वाटत नाही का? तर ठेवीदाराच्या ठेवीचे संरक्षण होणं ही खऱ्या अर्थाने त्या संस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी, विश्वासार्हतेसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बँका जेवढ्या आहेत त्या बँकेमध्ये ठेवीच्या बाबतीमध्ये 100 रुपयाला 12 पैसे इतकी त्या ठिकाणी आपल्याला औषधान घेतलं जातं आणि मागे आतापर्यंत 1 लाख पर्यंत संरक्षण होतं. मागच्या वर्षी ते 5 लाख पर्यंत संरक्षण केलं. केरळ राज्यामध्ये गेले 9 वर्ष अशी व्यवस्था आहे, त्यांच्या कायद्यामध्ये हे मुद्दा आहे आणि तिथं ते 10 पैसे 100 रुपयाला घेतात आणि 2 लाख रुपयापर्यंत ठेवीला संरक्षण देतात. अशीच काही प्रमाणात व्यवस्था तामिळनाडूमध्ये आहे. आपल्या ठेवीला संरक्षण देत असताना आपण 5 पैसे का 10 पैसे याच्यावर विचार करताना पहिला हा विचार केला पाहिजे की आपली रेट ऑफ लिक्विडेशन काय आहे, किती संस्थांची पडझड होते, किती लोकांना लागतंय याचाही विचार केला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा लक्ष्मणरावांनी मांडला तोही मी सांगणार आहे की प्रत्येक जण म्हणजे चांगल्या चालणाऱ्या संस्थेच्या पैशातून वाईट चाललेल्या लोकांना कॉम्पेन्सेट करणं, त्यांना भरपाई करणं असा मुद्दा अजिबात नाही. म्हणून माझं पहिला मुद्दा आहे, तुम्ही हे पहिलं समजून घेतलं. आम्ही एका संस्थेकडे हे काम दिलं होतं मुंबईमध्ये. त्यांना आपण 10,000 पतसंस्थांचा माहिती दिली आणि त्या 10,000 पतसंस्थांची माहिती आपण त्यांना अनालिसिस करायला लावली की 10,000 पतसंस्थांची गेल्या 5 वर्षातल्या या माहितीमध्ये किती पडझड झाली, किती रेट ऑफ लिक्विडेशन येतोय आणि किती आपल्याला पैसे द्यावे लागतात, हे सगळं त्या ठिकाणी आपण काढलं. आणि मग त्याच्या आधारे 5 पैसे आपण जर घेतले पतसंस्थांकडून औषधान म्हणून तर किती पैसे जमा होतात, 10 केले तर किती जमा होतात, 12 केले तर किती जमा होतात, 15 केले तर किती जमा होतात, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी काढलं. हे नुसतं असं नाही काढलं, आपण सांगितलं याला एंट्री पॉईंट क्रायटेरिया राहील. याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या माणसाला काही निकष राहतील. असं नाही की आज लिक्विडेशन मध्ये आहे त्याने आम्हाला काही नाही दिलं, त्याने आज काही 10 पैसे भरले डिपॉझिट नुसार त्यांच्या ठेवीला आम्ही पैसे दिले, होणार नाही. याच्यामध्ये आपण 3 वर्ष एक एंट्री पॉईंट क्रायटेरिया त्या ठिकाणी प्रस्तावित केला आहे. हा सगळा मी विषय जे सांगतोय हा खरं तर मला फेडरेशन बरोबर मधल्या काळात बोलायचा होता, पण सरकारचा हा विषय वेगळा झाल्यामुळं त्याच्यामध्ये हा विषय राहिला. पण आपण अजूनही डिस्कशन करणार आहे. तर त्यामध्ये मी फेडरेशनला पण दाखवेल हे 5 पैशाने एवढे पैसे जमा होतात, 10 एवढे होतात, 12 एवढे होतात, 15 एवढे होतात आणि तुमचं आता रेट ऑफ लिक्विडेशन प्रमाणे इतके पैसे लागतात.
साधारण आत्ताचा अंदाज मी जो केला रेट ऑफ लिक्विडेशन प्रमाणात 216 कोटी रुपये लागतात आपल्याला, आणि 3 वर्ष जर आपण 10 पैसे प्रमाणात पैसे गोळा केले तर साधारण 245 कोटी जमा होतात, अशी ही परिस्थिती आहे. पण 3 वर्ष त्या माणसाने एंट्री पॉईंट क्रायटेरिया जो केलाय तो पाळला पाहिजे, त्याचा एसएलआर त्यांनी मेंटेन केला पाहिजे, त्याचं ऑडिट झालेलं असलं पाहिजे. आपण काही 5-6 निकष त्यामध्ये टाकले तर 3 वर्षांनी त्याने ते लागू होईल. 3 वर्ष त्यांनी हे द्यायचंय मग होईल. आजच त्यांनी पैसे भरले आणि उद्यापासून त्याला संरक्षण मिळालं, शक्य नाही ते. अशी कुठलीही व्यवस्था असू शकत नाही. त्यामुळं हा क्रायटेरिया 3 वर्षाचा असावा का 5 वर्षाचा असावा, रेट ऑफ कॉन्ट्रीब्युशन 5 पैसे असावं की 10 असावं की 12 असावं, याच्यावर सुद्धा चर्चा करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. माझी तुमच्याकडे एवढीच अपेक्षा आहे की आता जे मगाशी म्हणले लक्ष्मणराव 7-8 वर्ष हा विषय पेंडिंग आहे, याला पूर्णविराम द्यायचा आहे. नाहीतर आपल्याला पुढच्या काळात ह्या व्यवस्था चालवताच येणार नाही, टिकणार नाही. बाहेरची जी स्पर्धा आहे या व्यवस्थेबद्दलची आणि आता जे चाललेलं आहे याच्यामध्ये आपण डोळे झाक करून चालणार नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळं कुठल्याही संस्थेमध्ये, मग ती पतसंस्था असो, बँक असो, आणखी कुठली व्यवस्था असो, माणूस त्या ठिकाणी पैसे ठेवताना काय बघतो, त्याची विश्वासार्हता बघतो त्या संस्थेची. किती मला विश्वासार्ह वाटतं. तुम्ही नुसता रेट ऑफ इंटरेस्ट लावला, लोकांनी ठेवले बुडले, चालणार नाही ना. म्हणून आपल्याला विश्वासार्हता जपायची असेल तर अंशदानातून ठेवीला संरक्षण हे दिलंच पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पाहिजे. जी गोष्ट DICCच्या मार्फत बँकांसाठी लागू केली आहे, जी गोष्ट केरळमध्ये त्यांच्या व्यवस्थेमधून त्यांना 2 लाखापर्यंत लागू केली आहे, तीच व्यवस्था वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय. माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. जरी मगाशी जेवले तुम्हाला म्हणाले की ह्याला लँड रेव्हेन्यू कोड लावून वसूल केलं पाहिजे, अजिबात अपेक्षा नाही मला. तुमच्याकडनं यायलाच पाहिजे, स्वयंस्फूर्तीने यायला पाहिजे. माझा खातेदार आहे, माझी व्यवस्था आहे, मी अंशदान देणारच असा तुमचा संकल्प मला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही काम करणं अपेक्षित आहे. आम्हाला त्या ठिकाणी जबरदस्ती करायला लागणं हा काय मानाचा आणि अभिमानाचा मुद्दा नाही. त्यामुळं पहिला मुद्दा हा समजून घेतला पाहिजे की आपण या व्यवस्थेमध्ये अंशदान का महत्वाचं आहे. मी थोडेसे मुद्दे तुम्हाला सांगितले की यामुळं आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. 5 पैसेच असावं, 5 पैसे जास्त नसावं असं आपण म्हणालो आणि त्या ठिकाणी पुरेसे पैसे नसतील जमा होत तर मग तुम्ही काय करणार पुढं. मी परवा शिर्डीच्या मीटिंगमध्ये लक्ष्मणराव पण होते त्यावेळेला मीटिंगमध्ये हाही मुद्दा सांगितला नंतरच्या याच्यामध्ये की कदाचित पुढं तुम्हाला 5 वर्षांनी 10 वर्षांनी अशी अवस्था आली की हे पैसे शिल्लक राहतायत, लिक्विडेशन मध्ये संस्था जात नाहीये, तर तुम्ही रेट ऑफ कॉन्ट्रीब्युशन कमी करू शकता. त्या 10 पैसे करू शकता, 5 करू शकता, त्याचा एंट्री पॉईंट क्रायटेरिया कमी करू शकता, SLR कमी करू शकता. या सगळ्या गोष्टी शक्य आहेत जेव्हा तुम्ही स्टॅबिलिटी येईल, तुम्हाला स्थैर्य येईल, तेव्हा तुम्हाला हे करणं शक्य आहे. स्थैर्य नाही आता हे करणं शक्य नाही. त्यामुळं या दोन्ही गोष्टी मी मुद्दाम विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न केला. नियामक मंडळ हे तुमच्यासाठी आहे. नियामक मंडळातलं प्रत्येक बंधन हे विचारपूर्वक करण्याचा आपण प्रयत्न करतो. जसं रिझर्व्ह बँक रेपो रेट किंवा रिव्हर्स रेपो रेट किंवा बाजारामधल्या महागाईचा इंडेक्स विचारात घेऊन डिपॉझिट्सवर किती व्याजाचा दर असावा किंवा कर्जावर किती असावा याच्या संबंधी बंधनं घालते, त्याचाही वेध घेऊन आपण या ठिकाणी बंधनं घालत असतो. प्रत्येक बंधन हे या व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आहे. हा पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. हे बंधन हे त्याला सीमित करण्यासाठी नाहीये, त्याला लिमिट करण्यासाठी नाहीये. हे बंधन बेसिकली शिस्त येण्यासाठी आहे. कोणत्याही व्यवस्था असो आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये तर अत्यंत महत्वाचं आहे. तुमच्या प्रत्येक बाबीमध्ये जर शिस्त नसेल, आर्थिक शिस्त नसेल तर त्या व्यवस्था पुढच्या काळात चालणार नाही. आपल्याला पुढच्या काळातली जी आव्हानं आहेत ना त्याचा सुद्धा काही प्रमाणामध्ये मला वाटतं वेध घेण्याची आजची फार मोठी गरज आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याला अनुसरून 1-2 मुद्दे मी मुद्दाम या ठिकाणी सांगणार आहे, कारण ते मुद्दे सुद्धा आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत असं मला वाटतं. जे आता तुम्ही जे बघता आपल्या NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी मोठ्या प्रमाणात आता आल्या. मुथूट फायनान्स, आमका फायनान्स, बऱ्याच आहेत. या ज्या कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आज कर्ज वाटप करतायत, मोठ्या प्रमाणामध्ये त्याची रिकव्हरी आहे आणि त्याचं जे आव्हान आहे ते पतसंस्थांपुढे फार मोठं पुढच्या काळात राहणार आहे. त्यामुळं आपल्याला याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये बेस्ट प्रॅक्टिसेस काय, कोणत्या चांगल्या बाबी ते अवलंबतात, ज्यामुळं ग्रुप फायनान्स ते करतात. त्यांच्याकडे जॉईंट लायबिलिटी ग्रुप सारखी एक संकल्पना आहे. त्याच्यामुळं
ही संकल्पना फार महत्वाची आहे. इव्हन बँकेसाठी सुद्धा नाबार्ड सुद्धा याच्यावर खूप भर देतं. त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. सहकारामधली जी 7 तत्व आहेत त्यातलं जे शेवटचं तत्व आहे ते सामाजिक बांधिलकीचं आहे. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपत असताना आपण गरिबांना मदत केली पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो, तुमच्या खातेदार बघा, तुम्ही तुमची जी एनपीएची लिस्ट काढा, पहिले 50 काय 20 मोठे मोठे कोण ते थकबाकीदार आहेत ते बघा कोण आहे. आम्ही नेहमी म्हणतो हे मोठे, मी नेहमी म्हणतो मोठे ते खोटे असतात. त्याला तुम्ही त्या ठिकाणी कर्ज द्यायला लगेच तयार असता. पण आमचा जो छोटा माणूस आहे, ज्याची गरज 10,000ची आहे, 20,000ची आहे, 25,000ची आहे, 50,000ची आहे, 1 लाखाची आहे, या माणसांचा विचार केला पाहिजे ना. ही प्रामाणिक माणसं आहेत, कष्टाळू माणसं आहेत, खऱ्या अर्थानं गरज असलेली माणसं आहेत. यांचे ग्रुप ते करतायत. आज जेएनडीचा जो फायनान्स आहे या एनबीएफसीचा एक ग्रुप करण्यावर आहे. सगळ्यात छोट्या लोकांना कर्ज देतात, हजारो कोटीचा व्यवसाय करतात. मला परवा एका रत्नाकर बँकेची एनबीएफसीची माहिती मिळाली. हजारो कोटीचा व्यवसाय आणि 99% रिकव्हरी. अशा पद्धतीचा व्यवसाय 22%, 25% असे त्यांचे काही कर्जाचे काही व्याजाचे दर आहे. त्या गोष्टीमध्ये आम्ही अभ्यास केला पाहिजे. फेडरेशननी पण केला पाहिजे, संस्थांनी पण केला पाहिजे. हे कशा पद्धतीने हे इम्प्लिमेंट करतात, कशा पद्धतीने त्या ठिकाणी यांचा ग्रुप तयार करतात, कशा पद्धतीने रिपेमेंटची व्यवस्था निर्माण होतात, कशा पद्धतीने 99% 100% वसुलीने ते एन्श्युअर करतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या चांगल्या गोष्टींचा अभ्यास करणं, त्याचं चर्चासत्र करणं, त्याच्या अनुभवाचं आदान प्रदान करणं आणि त्यातून ही व्यवस्था बळकट करणं हे आमचं प्रमुख काम आहे. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा जो मला परवा एका बँकेमध्ये बघायला मिळाला, कासा डिपॉझिट बद्दल. कासा ही माहिती आहे तुम्हाला, करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. हे करंट हे पतसंस्थेला लागू नाही, पण सेव्हिंग अकाउंट नक्कीच लागू आहे. या बँकेने असं केले, मोठ्या प्रमाणामध्ये कासा डिपॉझिट गोळा करण्यासाठी आता बऱ्याच संस्थांचे कासा डिपॉझिट साधारण 50% डिपॉझिट कासा डिपॉझिट असावेत अशी आपली अपेक्षा आहे. त्याचं कारण असं की लो लिक्विडिटी फायनान्स तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मोठ्या प्रमाणात कर्ज रूपाने देता येतील, नफा मोठ्या प्रमाणात मिळू शकेल आणि चांगल्या पद्धतीचं आर्थिक व्यवस्थापन घडू शकेल. म्हणून या सेव्हिंग अकाउंटची आपल्याला फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये त्यांनी असं केले, QR कोडची संकल्पना राबवली. मला परवा काका कोयटे पण सांगत होते, त्यांच्या पतसंस्थेने पण राबवली. तर मला असं वाटतं सगळ्या पतसंस्थांनी QR कोडचा विचार केला पाहिजे. QR कोड हे तुम्ही बघा, आता तुम्ही त्या कुठल्याही भाजीवाल्याकडे जा, दुकानात जा, आणखी कुठं जा, ते कोड आहे तो म्हणतो गुगल पे करा, कोडवर हे तुम्ही करा ना. तुमच्या सगळ्या सभासदांमध्ये हे असलं पाहिजे. त्यामुळं तुमचे सभासद वाढतील, तुमच्या नेटवर्कमध्ये माणसं ती येतील, त्यांचं सेव्हिंग डिपॉझिट तुमच्याकडे येईल, कासा डिपॉझिट वाढेल, कर्ज वाटप मोठ्या प्रमाणात होईल आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन होऊन या लोकांना सुद्धा तुम्ही योग्य वेळेला कर्ज देऊ शकाल. छोटी छोटी माणसं आहेत, 2% वगैरे व्यवहार करणारी माणसं मी बघितली बाजारामध्ये. मला परवाच्या घरी सांगितलं, ते मार्केटमध्ये भाजीपाला विकायला माणूस येतो, तो 1000 रुपये घेतो, भाजीपाला खरेदी करतो आणि भाजीपाला विक्री झाल्यानंतर 1100 रुपये त्या माणसाला देऊन जातो. म्हणजे एका दिवसामध्ये त्या माणसाला 1000 रुपयावर 1100 रुपये किती टक्के मिळाले बघा, दिवसाचा रेट. इतक्या चांगल्या पद्धतीने हे व्यवसाय करतात, इतक्या मोठ्या प्रमाणात तो व्यवसाय करतात. आपण हे शोधलं पाहिजे. आम्हाला आहे तेच त्यातून आपण जायचंय असं नाही, तर व्यवसायाच्या ह्या वेगवेगळ्या संधी आहेत, या संधीकडे आपण डोळे झाक करून चालणार नाही. त्या प्रत्येक संधी कशा पद्धतीने घ्यायचा याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. मला मगाशी बसल्यावर लक्ष्मणराव सांगत होते की पीएमसी बँकेने जे आता पॅकेज दिले त्यामध्ये शेअरच्या संबंधी मुद्दा आहे. पुढच्या काही वर्षामध्ये प्रेफरन्शियल शेअर ते 7 वर्षासाठी देणार आहे. त्याच्यामध्ये काही त्यांना परवानगी पाहिजे, त्याचाही मी त्या ठिकाणी अभ्यास करेन. काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो बघून पुढच्या काळामध्ये त्याचाही विषय होईल. आता एक नवीन आता येऊ घातलेला एक विषय आहे केंद्र शासनाकडून, तो जेम पोर्टल मध्ये बद्दल आहे. जेम ही माहिती काय माहित नाही तुम्हाला संकल्पना. जेम म्हणजे गव्हर्नमेंट ई पोर्टल, ई मार्केटिंग, गव्हर्नमेंट ई मार्केटिंग म्हणजे शासनाने एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे ज्यामध्ये अनेक उत्पादक माणसं, सेवा देणारी माणसं त्यामध्ये रजिस्टर करतात, त्याचं स्टँडर्डायझेशन केलं जातं आणि त्या सेवा मग आपल्याला वापरता येतात. आतापर्यंत ही सुविधा फक्त शासकीय कार्यालयांसाठी होती. आता पहिल्या फेजमध्ये 2-3 दिवसापूर्वीच केंद्र शासनाने आमच्याकडे पाठवलंय की 100 कोटीच्या वर व्यवसाय करणाऱ्या सगळ्या संस्थांना आता जेम पोर्टलवर ऑनबोर्डिंग होणं, सदस्य होणं बंधनकारक राहणार. याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या खरेदीमध्ये एक सूत्रता येईल, एक समानता येईल
किफायतशीरपणा येईल, दर्जेदारपणा येईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून साध्य करायच्या. त्यामुळे त्याही बाबतीमध्ये तुम्ही पुढच्या काळामध्ये लक्ष घालणं ही काळाची गरज असणार आहे. ज्या ज्या गोष्टी काळाचे वेध घेऊन चालणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर काम केलं नाही तर पुढच्या काळामध्ये या मुवमेंटमध्ये युवकांचा सहभाग असणार नाही. मी परवाच्या कार्यक्रमात सांगितलं की युवकांचा सहभाग ही आजची मोठी एक गरज आहे. आता जे लोक या सहकार चळवळीशी जोडले गेले आहेत त्याच्याबद्दल मला एकाने सांगितलं की मेजॉरिटी लोक 90% लोक 45 प्लसचे आहेत, 10% लोक खालचे. का तर युवकांना ज्या गोष्टी पाहिजे त्या व्यवस्थेमध्ये आपण आणल्या पाहिजे. त्यांना काय पाहिजे? प्रत्येक गोष्टीमध्ये वेग पाहिजे, अचूकता पाहिजे, विश्वासार्हता पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्हाला आणण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी IT माध्यमं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या IT सेवा आहेत त्याच्या संबंधी सुद्धा काम करणं गरजेचं आहे. कारण काळानुरूप बदलणं ही आपली हे पहिलं महत्वाचं मुद्दा आहे जो लक्षात घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये मला वाटतं जायचंय. तर त्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. खूप मुद्दे सांगण्यासारखे पतसंस्था चळवळीचं मला खूप महत्व वाटतं पुढच्या काळामध्ये. कारण 21,000 पतसंस्था आपल्या राज्यामध्ये आहेत. देशामधलं एकमेव राज्य आहे की ज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पतसंस्था आहेत. एकमेव राज्य आहे की आपल्या कायद्यामध्ये वेगळा चॅप्टर या व्यवस्थेसाठी तयार केलेला आहे. एकमेव राज्य आहे कदाचित की नियामक मंडळ आहे. त्यामुळे या सगळ्या प्लस बाबी आहेत, या सगळ्या महत्वाच्या बाबी आहेत. मी परवाच कार्यक्रमात सांगितलं की प्रत्येक व्यवस्थेने आपलं स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. आमची बलस्थानं काय आहेत, आमचे कच्चे दुवे काय आहेत, आमचे संधी काय आहेत, आमचे धोके काय आहेत, या प्रत्येक बाबीचा विचार आम्ही केला पाहिजे. कदाचित आता जनतेपर्यंत जाण्यासाठी, जनतेशी जोडण्यासाठी किंवा जोडले गेले म्हणून एक चांगली बलस्थान तुमच्याकडे निर्माण झालंय. पण ITची ऍप्लिकेशन्स जी मोबाईलवर आणि अन्य सेवांमध्ये लागतात त्याच्या संबंधी आम्ही अजून कमी आहोत. तिथपर्यंत आम्ही जायला पाहिजे. हा आमचा कच्चा दुवा आहे. मी आता सांगितले याप्रमाणे तुमचे JLG तयार करणं, कासा डिपॉझिट गोळा करणं, QR कोड वाटप करणं ह्या तुमच्या संधी आहेत आणि धोके पण आहेत. कारण पुढच्या काळामध्ये तुम्ही जर या स्पर्धेमध्ये टिकला नाही तर तुमचे व्यवसाय पुढे चालणार नाही आणि केवळ IT ऍप्लिकेशन करून चालणार नाही. त्यातला धोका आपण विचारात घेऊन सायबर सिक्युरिटीचे जेवढे काही उपाय आहेत ते सुद्धा आम्हाला केले पाहिजेत. ही काळाची महत्वाची गरज तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ही जर तुम्ही लक्षात घेऊन पुढचा काळ आपण जर मार्गक्रमण करायचं ठरवलं तर खूप गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे. मला नेहमी असं वाटतं की आपला जो एखाद्या व्यवस्थेमधला सहभाग आहे, मी शासकीय नोकर आहे, तुमच्यापैकी काही पदाधिकारी आहेत, काही ऑडिटर आहेत, काही संस्थांमध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत. आपला रोल जो आहे तो किती महत्वाचा आहे या व्यवस्थेमधला याचं सुद्धा भान, याचं सुद्धा महत्व आम्ही प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी विचार करत असताना मी परवाच्या कार्यक्रमात सांगितलं की कोणताही देश, तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही, तो विकसित आहे, अविकसित आहे की विकसनशील आहे, तो कशाच्या आधारे ठरवतात? याच्यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतात. मी एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होतो. आमच्याकडं जेव्हा जिल्हा विकास आराखडा तयार होतो त्या जिल्हा विकास आराखड्याचं पहिलं उद्दिष्ट असतं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये इम्प्रुव्हमेंट करणे. कुठल्याही जिल्ह्याचं असतं. मानव विकास निर्देशांक म्हणतात त्याला मराठीमध्ये. या मानव विकास निर्देशांकामध्ये शिक्षणाचा समावेश होतो, आरोग्याचा समावेश होतो, स्वच्छतेचा समावेश होतो, दरडोई उत्पन्नाचा समावेश होतो, रोजगाराचा समावेश होतो. हे सगळे मुद्दे असतात. या सगळ्या मुद्द्यांमध्ये 2-3 मुद्दे तुमच्या संबंधाने आहेत ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ह्या पतसंस्था चळवळीमधून आपण दरडोई उत्पन्न माणसांचं वाढवू शकतो. जर योग्य प्रकारचं कर्ज वाटप केलं, आपण योग्य माणसाला कर्ज वाटप केलं, योग्य पद्धतीने वाटप केलं तर खऱ्या अर्थानं त्या माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी आपण आनंद निर्माण करू शकतो. मी आता जे क्लिप ऐकत होतो येताना त्याच्यामध्ये आहे की तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुमच्याबद्दल आधार वाटला पाहिजे. तुमच्याकडे जो माणूस येतोय, कर्जदार असेल, ठेवीदार असेल, तुमचा आधार वाटला पाहिजे, जाच नाही वाटला पाहिजे, त्रास नाही वाटला पाहिजे. हा मुद्दा लक्षात घेऊन या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सकडे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळं दरडोई उत्पन्नामध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर पतपुरवठा मिळणं, योग्य माणसाला मिळणं, योग्य वेळी मिळणं, त्याचा उद्योग व्यवसाय त्या प्रमाणात चालणं आणि त्यातून त्याला नफा होणं, यातूनच खऱ्या अर्थानं दरडोई उत्पन्न वाढणार. त्याचप्रमाणे या सगळ्या व्यवस्थांमध्ये या व्यवस्था समृद्ध झाल्या तर रोजगार निर्मिती पण होणार आहे.
त्यामुळे त्याच्यातूनही आपला हा मुद्दा त्या ठिकाणी वाढणार आहे असं मला वाटतं. पण मला असं नेहमी वाटतं, माझी कदाचित भावना थोडीशी वेगळी याबद्दलची. मगाशी आपले कार्याध्यक्ष सांगत होते की मी धार्मिक बोलतो. धार्मिक बोलणं हा मुद्दा माझा महत्वाचा नाहीये. मला धार्मिक पेक्षा ना मानवतावादी बोलणं, माणसाच्या मूल्यांच्या संबंधित बोलणं हे मला जास्त आवडतं. त्याचं कारण असं आहे की पुढच्या काळामध्ये जर तुमच्या व्यवस्था टिकायच्या असतील, त्या शाश्वत चालायच्या असतील, तर त्याला मूल्याची जोड देणं फार महत्वाचं आहे. आणि ही मूल्य व्यवस्था आपण जर करू शकलो नाही तर मी नेहमी म्हणतो की आपला जन्म नाही तर व्यर्थ आहे. हा माणूस, याला सगळं दिलं, मन शरीर बुद्धी दिली, पण याने फक्त आयुष्यात त्रास दिला. याने आयुष्यात कोणाचं भलं केलं नाही. हा जन्माला आला, भूमीला भार झाला, मिळाला, हे आपल्याबद्दल म्हणावं का याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आता मला त्यांनी पुस्तकं दिली वामनराव पैंची. वामनराव पै म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुझी कर्म कशी याच्यावर तू खऱ्या अर्थानं तुझं जीवन अवलंबून आहे, संचित अवलंबून आहे. तुझी जर कर्म दुष्कर्म असतील तर सत्कर्माने सौख्य पाहिजे, दुष्कर्माने दुःख. तू कसं काय करणार आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. मला काही प्रश्न मी त्या दिवशी त्या कार्यशाळेत पण विचारले होते. मला नेहमी वाटतात की ते प्रश्न मी अनेक लोकांना विचारतो, त्यात काही मला नवीन वाटत नाही, पण तरीही मला विचारायचेच वाटतात. कारण आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करता आलं पाहिजे, आत्मचिंतन करता आलं पाहिजे. आम्ही नक्की कुठं आहोत हे आपल्याला बघता आलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं ही जीवनाची वाटचाल, पतसंस्थांची वाटचाल तर होईलच, पण त्यातल्या हजारो लाखो जे काही तुमचे सभासद आहेत त्यांची सुद्धा वाटचाल खऱ्या अर्थानं चांगलं करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी आहेत. मला तुम्ही सांगा, आता तुम्ही सगळे 40-45 वगैरे ऍव्हरेज वयातली माणसं आहेत, त्याच्या पुढची पण आहेत. मागच्या एक 20-25 वर्षामध्ये मला तुम्ही उत्तर द्या की खरं बोलणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं का घटलं? बोला. प्रामाणिकपणा वाढला का घटला? फसवणूक वाढली का घटली? उपद्रव करणाऱ्या लोकांची संख्या वाढली का घटली? व्यसन करणाऱ्या माणसांची संख्या वाढली का घटली? हा काय विकास आहे? म्हणजे आपण एवढ्या पंचवार्षिक योजना राबवल्या 1947 पासून. सगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये आमची उद्दिष्ट होती दारिद्र्य निर्मूलन करणे, चांगला समाज निर्मिती करणे, भारत माझा देश आहे, सारे बारे माझे बांधव आहेत, त्यांच्या विकासामध्ये आणि त्यांच्या समृद्धीमध्ये माझी समृद्धी सामावलेली आहे, त्यांच्या यशामध्ये माझं यश सामावलेलं आहे, असं सगळं म्हणत आलो. आणि तुम्हाला कळतच नाही काय गोष्टी. मला परवा एक जण आमचा मित्र भेटला, मला सांगत होता माझे 500 फेसबुक फ्रेंड आहेत म्हणला. मी म्हणलं अरे तुझं शेजारीशी पटत नाही आणि तुझं 500 फेसबुक काय करायचे? आपल्याला हा मूलभूत मुद्दाच कळायला तयार नाही की आमच्या ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये वाटचाल करत असताना आम्ही प्रामाणिकपणा जपतो का, खरेपणा जपतो का? खरंच तो बांधव म्हणून आपण त्याची फसवणूक तर करत नाही ना? आपण त्याला योग्य त्याचा सन्मान किंवा सन्मान म्हणण्यापेक्षा त्याला वागणूक तरी देतो का? मग तो कर्जदार असेल, ठेवीदार असेल, सभासद असेल, जो कोणी असेल, त्याला फसवण्यासाठी माझा जन्म झालाय असं मी जर समजत असेल तर आयुष्य व्यर्थ आहे. म्हणून आपण या गोष्टींचा पण या सगळ्या वाटचालीमध्ये विचार केला पाहिजे. तो जर विचार केला नाही तर उपयोग नाही. मी परवाच्या कार्यक्रमामध्ये 2-3 पुस्तकं सांगितली, तुम्हाला पण मी सांगतो. काही गोष्टी आपण ज्या व्यवस्थेमध्ये काम करतो त्याचा पार्श्वभूमी, त्याचा इतिहास आपण जर बघितला नाही तर उपयोग नाही. या सहकार चळवळीची मुळं खरं तर जर्मनीच्या सहकार चळवळीमध्ये किती लोकांना माहिती, मला माहिती, जर्मनीमध्ये अशी कोऑपरेटिव्हची सुरुवात झाली ज्यामुळं खऱ्या अर्थानं आपण शेतीसाठी कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्याच्यानंतर मग लॉर्ड कर्झननी इकडे येऊन काही गोष्टी केल्या आणि मग कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या आल्या वगैरे वगैरे. पूर्व इतिहासामध्ये काही व्यक्तिमत्व आपल्याकडे अशी आहेत की ज्यांचा इतिहास, त्यांचं जीवन कार्य आपण अभ्यासलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यातलं मी पहिलं पुस्तक परवा सांगितलं होतं, लढत नावाचं. लढत हे पुस्तक आहे, ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचं चरित्र आहे, 2 खंडात आहे आणि त्यामध्ये आशियामधला पहिला सहकारी चक्रकरणारा त्यांनी काढला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि आपले धनंजयराव गाडगीळ साहेब त्याचे चेअरमन होते, वैभवभाई मेहतांचं त्यांना मार्गदर्शन होतं. अशा सगळ्या मोठी जी सहकारामधली माणसं होती यांची वाटचाल कशी होती याचा सुद्धा आपण अभ्यास त्या पुस्तकामधून करू शकतो. हे विठ्ठलराव विखे पाटील घोड्यावरनं फिरायचे, त्यावेळेला ऊसाची लागवडच त्या भागात नव्हती. लोकांना ऊस लावण्यासाठी प्रवृत्त करायचे, फडक्यात भाकरी बांधून फिरायचे, घरच्या भाकरी घेऊन फिरायचे आणि त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने चळवळ राबवली, रुजवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग कारखानदारी सुरू झाली. ती विकासाची केंद्र बनली. ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी या
कारखान्यांची निर्मिती झाली, तिथे शिक्षण व्यवस्था आल्या, आरोग्य व्यवस्था आल्या, दळणवळणाची व्यवस्था आल्या, रोजगार निर्मिती झाली, अशा अनेक गोष्टी निर्माण झाल्या. हे तुम्हाला मी सांगण्याची आवश्यकता नाही. दुसरं पुस्तक मी परवा सांगितलं होतं ते वर्गीस कुरियन नावाचे जे अमूलचे संस्थापक आहेत त्यांच्या संबंधी आहे. त्या पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिले, मूळ पुस्तक इंग्लिशमध्ये आहे. यस आय टू हॅड अ ड्रीम असं त्या पुस्तकाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये मराठीमध्ये वगैरे त्याची भाषांतर झालेली आहेत, काही भाषांमध्ये झालेली आहे भाषांतर. तुम्ही ते पुस्तक जरूर वाचा. अमूल डेअरीचा इतिहास तुम्हाला कळेल. एवढा उच्च शिक्षित माणूस आनंद सारख्या ठिकाणी जातो, एक बंद पडलेली मशिनरी बघतो आणि त्यातून हे सगळं ध्येयाने एका वेगळ्या विचाराने प्रेरित होऊन तो माणूस काम करतो आणि आज अमूल हा इंटरनॅशनल ब्रँड बनतो. हे आपल्याला वाचण्यासारखं आहे, आपल्याला प्रेरणादायी आहे. याचा अभ्यास केवढ्यासाठी करायचा आहे, ते किती पुढे गेले, प्रगती किती, हे जितकं महत्वाचं आहे ना तितकं त्यांची तळमळ किती होती, त्यांची या व्यवस्थेबद्दल आस्था किती होती, आत्मीयता किती होती, लोकभावना त्यांच्या काय मनामध्ये होत्या, याचा सुद्धा अभ्यास या निमित्ताने आम्ही केला पाहिजे. तर आपल्याला खऱ्या अर्थाने कळतं की पतसंस्थेमध्ये मी एखादी गोष्ट करत असेल तर ती गोष्ट चुकीची का बरोबर मी 10 वेळा विचार केला पाहिजे. मग तो संचालक असेल, तुमचा ऑडिटर असेल किंवा ते मॅनेजर असेल, कुणी असेल, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडला पाहिजे, मी करतोय ती कृती बरोबर का चुकीची, हा सतत विचारायला पाहिजे. मी विनाकारणी कर्ज देत असेल तर समजायचं मी चूक करतोय, मी अपूर्ण तारण घेऊन कर्ज देत असेल समजायचं तुम्ही चूक करताय. तुम्ही चूक करताय हे तुमच्यासाठी फक्त चूक नसते, ती तुमच्या पतसंस्थांमध्ये जेवढे सभासद आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी ती चूक आहे, महत्वाची असते. आणि मी नेहमी म्हणतो आयुष्यामध्ये काय कमवायचं काय गमवायचं याचा विचार माणसाने योग्य वेळी केला पाहिजे. आम्ही शाप कमवायचे किंवा वरदान कमवायचं, त्या लोकांचे तळतळाट तुम्ही कमवाल. तुला त्या ठिकाणी फ्रॉड करून कर्ज वाटप केलं जाईल, विनाकारणी करशील, अपुरं तारण घेऊन करशील, संस्था बुडवशील, पण हजारो लोकांचे तळतळाट तुझ्या मागे लागतील आणि ते तुझ्या मागे लागणार नाही, तुझ्या पुढच्या पिढ्याला सुद्धा ते सहन करावं लागतं. मी असे अनेक लोक बघितले, तुम्ही बघितले का मला माहित नाही, पण मी असे अनेक लोक बघितले ज्याने आयुष्यामध्ये अतिशय कुकर्म केली, त्रास दिला, त्यांचे मृत्यू अतिशय विपन्न अवस्थेत झाले, अतिशय वाईट अवस्थेत झाले. कारण ते कर्माचं फळ आहे. कर्माचा सिद्धांत नावाचं पुस्तक आहे. मी आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगतो, तुम्ही जरूर वाचा. जशी कर्म तशी फळं. धृतराष्ट्राला राजयोग होता पण डोळे नव्हते, का नव्हते त्याचं उत्तर त्यात आहे. प्रश्न तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आयुष्यामध्ये या जर गोष्टी आपल्याला योग्य वेळी कळाल्या नाहीत तर मग आयुष्य व्यर्थ आहे. परवाच एक घटना सांगितली हॉस्पिटलमधली. काय, मी खेड्यातला माणूस आहे, आमच्याकडे माणसं मेली ना, माणूस मेला की 2 प्रकारपैकी एक प्रकारची प्रतिक्रिया असते. कधी कधी प्रतिक्रिया असते की बरा होता माणूस, जमेल तेवढी मदत केली आयुष्यामध्ये त्यांनी. दुसरी प्रतिक्रिया नेमकी उलटी असते, बरं झालं गेलं, सगळ्या गावाला गल्लीला वाद आणला, सगळ्यांना त्रास दिला. कुठल्या प्रतिक्रियेत बसायचं हे तुम्ही ठरवायचंय. दुसऱ्याचं दुःख बघून जो माणूस हसतो तो दानव आहे, दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला दुःख होतं तो मानव आहे. आम्ही कोणत्या विचारात बसायचं, कोणत्या प्रवृत्तीत बसायचं हे आपण ठरवायचं. आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी योग्य वेळेला कळल्या तर तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाची पुढची वाटचाल नीट कराल. नाहीतर हा पतसंस्थेचा डायरेक्टर होता पण एवढी तळतळ घेतला त्यांनी, हा पतसंस्थेचा मॅनेजर होता एवढा फ्रॉड केला, हा सहकार खात्याचा अधिकारी होता एवढा फ्रॉड केला, एवढा ऑडिटर होता एवढे फसवाफसवी केली. आमच्याबद्दल आम्हाला सुद्धा असं वाटू नये की आपण असं का केलं. ऑडिटर बद्दल सुद्धा मी नेहमी सांगतो की तुम्ही प्रत्येक गोष्ट ऑडिटमध्ये आणली पाहिजे, चूक ही प्रामाणिकपणे दाखवली पाहिजे. आपला 97व्या घटना दुरुस्तीनुसार अधिकार दिला आमच्या सहकारी संस्थांना की तुम्ही तुमच्या सर्वसाधारण सभेमध्ये आमच्या पॅनलवरचा ऑडिटर नेमा. बऱ्याच संस्थांनी करण्याचा हा प्रयत्न केला. माझे दोष झाकणारा ऑडिटर मी नेमायचा, मी म्हणेल तसं ऑडिट रिपोर्ट लिहिला असं म्हणायचं. असं केल्यामुळं ते दोष तसेच राहिले, ते मोठे झाले, ते कंटिन्यू झाले. त्या पतसंस्था त्या बँका बुडाल्या. हे पुन्हा ह्या तळतळ कुणासाठी आहे. मी नेहमी म्हणतो ना त्यासाठी. तू शाप का वरदान याचा विचार कर. तुला जर आयुष्यामध्ये तळतळच घ्यायचे असतील आणि शापच घ्यायचे असतील तर तुझं आयुष्य तू निष्कारण वाया घालवलं हा विचार तुझ्या मनामध्ये आलाच पाहिजे आणि तो योग्य वेळी आला पाहिजे. त्यासाठी आपण मी हॉस्पिटलमधली मग अशी घटना सांगायची राहिली. मी अनेक कार्यक्रमात सांगितली कारण मला असं वाटतं की अशा घटना, असे क्षण,
असे मुद्दे आपल्याला उद्बोधन करत असतात, आपली जाणीव जागृत करत असतात, आपली आत्मप्रेरणा जागृत होत असते. म्हणून आपण त्याचा विचार आयुष्यामध्ये केला पाहिजे आणि म्हणून हे महत्वाचं आहे. मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या हॉस्पिटलमध्ये 10 लोक मरणासन्न अवस्थेमध्ये होते, ज्यांची इथली यात्रा 1-2 दिवसात संपणार आहे आणि ते पुढच्या यात्रेला आता प्रवास करणार आहे. डॉक्टरांना मी म्हणालो, या 10 लोकांना तुम्ही प्रश्न विचारा, जगलेल्या आतापर्यंतच्या जीवनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतो, खेद वाटतो, काय वाटतं, समाधान वाटतं? डॉक्टरांनी प्रश्न विचारणाऱ्याला मला सांगितलं. 10 पैकी 9 लोकांनी सांगितलं, आम्हाला फार दुःख होते, आता माझ्या भावाला त्रास दिला, बहिणीला त्रास दिला, बांधफोडी केली, रस्ते अडवले, वाटण्यांमध्ये त्रास दिला, सोबेल तेवढा त्रास दिला. मला आता असं वाटतंय की आता हा त्रास मी पण दिला असतं, मी पण समाधानी सुखी राहिलो असतो, त्यालाही सुखी समाधानी केलं असतं. मी म्हणालो डॉक्टर बरोबर आहे. त्याला उपलब्धी झाली त्या 9 लोकांना, पण कधी त्याच्या गौऱ्या बसण्यात गेल्यावर योग्य वेळेला व्हायला पाहिजे ना. त्याचं मन बुद्धी आणि शरीर जेव्हा शाबूत होतं तेव्हा त्यांनी का नाही केलं? जेव्हा हे सगळं वाया गेलं, संपलं, तेव्हा तर लक्षात आलं आपण हे करायला पाहिजे होतं. म्हणून मी सांगतो तुम्हाला, वेळ महत्वाची आहे. तुम्ही ज्या वेळेला पतसंस्थेत काम करताय डायरेक्टर म्हणून, तुम्ही जेव्हा ऑडिटर म्हणून काम करताय, तुम्ही जेव्हा मॅनेजर म्हणून काम करताय, तेव्हाच हे समजून घ्या की आपण करतो ही चूक आहे का बरोबर आहे. आपण या गोष्टीवर नेहमी विचार केला पाहिजे आणि सामाजिक भान हे आपण नेहमी ठेवलं पाहिजे की माझ्या कुठल्याही कृतीमुळे समाजाला त्रास होणार नाही. नाहीतर नुसती गळ्यापासून म्हणण्यासारखी प्रतिज्ञा ती भारत माझा देश आहे, 12.5 बांधव आहे, असं नुसतं म्हणून उपयोग नाही ना. इथं शेजारीचं बरं झालं की माझ्या पोटात दुखायला लागतं, हा काय बांधवाचा गुण नाही. त्यामुळं आपल्याला हा मुद्दा नेहमी विचारात घेतला पाहिजे की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण करत असताना माझ्या प्रत्येक कृतीमुळं कुणाला त्रास तर होत नाही ना, हा साधा विचार जरी करत राहिलो तरी मग आपण खूप गोष्टी साध्य करू शकतो. गाडी पार्किंग करताना सुद्धा चुकीची पार्किंग करणार नाही, सिग्नल तोडताना सुद्धा विचार करेल. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार करू. पतसंस्थेमधलं प्रत्येक कामकाज करताना मी विचार करेन, नियमांचं पालन का करणं आवश्यक आहे, या सगळे हिशोब नीट का लिहिले पाहिजे, बॅलन्स शीट व्यवस्थित का पाहिजे, ऑडिटमध्ये सगळे मुद्दे कसे आले पाहिजे, ऑडिटचा कंप्लायन्स योग्य वेळी कसा केला पाहिजे, तो कशा पद्धतीने योग्य आहे कसं समजून घेतलं पाहिजे, पुढच्या काळात ह्या चुका घडणार नाहीत याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्या वेळेला विचारात घेऊन काम केलं तर हे सत्कारणी लागेल. अन्यथा हे सगळं वाया जाईल. आणि म्हणून मला तुम्हाला सांगणं आहे, मी तुम्हाला जे प्रश्न विचारले, खरेपणा, प्रामाणिकपणा, हा अनेक सभांमध्ये, मी जिल्हाधिकारी सीओ होतो, आम्ही प्रत्येक ग्रामसभामध्ये हे प्रश्न लोकांना विचारायचो. ते लोक आम्हाला नेहमी हा रस्ता नाही झाला, ते अंगणवाडीचा हा प्रश्न आहे, ते शाळेचा असा आहे, ते शिक्षक येत नाही, ते अंगणवाडी सेविकाचा असा आहे, हे वगैरे वगैरे सगळे प्रश्न अनेक सांगायचे. मी त्यांना हाच प्रश्न विचारायचो, तुम्हाला काय महत्वाचं आहे, भौतिक सुविधा महत्वाची आहेत का माणसं महत्वाची आहेत? एक पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही वाचा, एका दिशेचा शोध नावाचं एक पुस्तक आहे. फार छान पुस्तक आहे. त्यातला एक लेख आहे, त्यातला एक लेखाबद्दल मी तुम्हाला आता सांगतो, कारण तोही मला वाटतं फार महत्वाचा मुद्दा आहे. या लेखाचं नाव होतं जिथे मी ऐश्वर्य पाहिले, असं ते लेखाचं नाव होतं. आणि त्या लेखामध्ये एका देशाबद्दलचा मुद्दा आहे तो. हे लेखक जे आहेत हे लेखक माली नावाच्या एका देशात जातात. माली हे देशाचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, आफ्रिका खंडामध्ये हा देश आहे. आणि या देशामध्ये हे लेखक त्या ठिकाणी जातात आणि गेल्यानंतर ते बघतात की देशामध्ये अनेक सुविधा दिसत आहेत. त्यांनी एअरपोर्टवरून उतरल्यानंतर गाडीतून जातानाच ते बघत असतात रस्त्याचे प्रश्न खराब आहेत, विजेचे, पाण्याचे, निवाऱ्याचे, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांना दिसत होते आणि त्यांना कळत नव्हतं की काय चाललेलं आहे. तिथे गेल्यानंतर ज्या कामासाठी ते गेले होते तिथे गेल्यानंतर त्यांना एक काही माहिती घेत असताना एक मुद्दा कळाला जो मला फार महत्वाचा वाटला. मुद्दा असा होता की हा जो माली देश आहे याच्या बाजूने अजून 3 देश आहेत. या 4 देशांनी मिळून एक मंडळ स्थापन केलं. आणि मंडळ कशासाठी आहे? हे मंडळ एवढ्यासाठी आहे की भूतलावरचं आणि भूगर्भातलं जे पाणी आहे या 4ही देशांच्या, या भूतलावरच्या आणि भूगर्भातल्या पाण्यावर या 4ही देशातल्या लोकांचा समान हक्क आहे हे पाळण्यासाठी, मांडण्यासाठी आणि पुढे चालवण्यासाठी हे मंडळ तयार केले. 4ही देशाचे राष्ट्राध्यक्ष त्याचे सदस्य आहेत. आणि या 4 देशांपैकी माली सोडून जे 3 देश आहेत या 3 देशांमध्ये धरणं आणि कॅनल आहे. माली देशामध्ये धरणं नाहीत, नुसते कॅनल आहे. त्या मंडळाचा अध्यक्ष हा माली देशाचा अध्यक्ष आहे. बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे.
ज्यांच्या देशामध्ये साधन संपत्ती नाही त्या देशाचा माणूस राष्ट्राध्यक्ष हा मंडळाचा अध्यक्ष आहे. आमच्याकडे तर हे आमचं आहे, आमचं नाव असलं पाहिजे, आम्ही या ठिकाणी आमची चेअरमनशिप असली पाहिजे वगैरे आपण सगळं करतो. हा भाव बघा, हे उदारता बघा, ही महत्वाची आहे मला वाटतं. आणि या मालदेशाच्या माध्यमातून हे लोक काम करतात. मला प्रश्न पडला ते वाचताना की आमच्याकडं शेजारी सुद्धा भांडणं आहेत. मी शेतीमध्ये काम करणारा माणूस आहे. आमच्याकडं मी बोर घेतलं 400 फूट की शेजारचं माझं 600 फूट घेतो. माझं पाणी जाईल कसं बघतो, त्याच्या पलीकडचा माणूस 800 फूट घेतो, त्याचंही पाणी कसं जाईल बघतो. असा कार्यक्रम चाललेला असतो. आज गावागावात भांडणे आहेत पाण्याबद्दल, जिल्ह्यात भांडणे आहेत, राज्यात भांडणे आहेत, देशात भांडणे आहेत. आणि हे 4 देश एकत्र येतात आणि हे खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी जे खळांचीच व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो उदान परस्परे पडो मैत्र जीवांचे, हा विचार प्रत्यक्षात आणताय. नुसतं पसायदान ऐकून उपयोग नाही हो, नुसतं वाचून उपयोग नाही, त्याचा अंमल करणं हा ज्ञानदेवांची पहिली संकल्पना आहे. आम्ही करायला पाहिजे ना. आमच्या सुद्धा व्यवस्थेमध्ये मग पतसंस्थेतले डायरेक्टर असतील, सभासद असतील, अधिकारी कर्मचारी असतील, ह्या सगळ्यांनी हा विचार पहिल्या पानापासून केला पाहिजे की आमच्यातले दुर्विचार संपले पाहिजे, आमच्यातले दुष्कर्म करण्याचे विचार संपले पाहिजेत, आमच्यामध्ये एक मैत्रीभाव निर्माण झाला पाहिजे, आमच्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे, आम्ही सगळ्यांनी एक होऊन काम केलं पाहिजे. तर मग सहकारातून समृद्धी आहे. तर मग आपल्याला एकमेका सहाय्य करू अव्यय सुपंथ हा मूलमंत्र अंमलात आणण्याचं, खऱ्या अर्थानं यशस्वी करण्याचं, खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी काही प्राप्त होणार आहे. म्हणून माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केला पाहिजे. हे एका दिवसाचा शोध नावाचं पुस्तक सुद्धा जरूर वाचा. या पुस्तकामध्ये अशा अनेक मुद्दे आहेत. त्यातला दुसरा मुद्दा एक महत्वाचा आणखी तुम्हाला सांगायचा राहिला. हे एक मुद्दा आहे की हे 4 देशांचं मंडळ आहे. हे लेखक जे आहेत ते परतीच्या प्रवासाला जेव्हा विमानतळावर येतात तेव्हा विमानतळावर एक मुलगा झाडू मारत असतो. त्या झाडू मारणाऱ्या मुलाला ते विचारतात, आणि तुमच्या देशामध्ये बरेच प्रश्न मला दिसत आहेत. तुमच्या देशामध्ये आज निवाऱ्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न मला दिसत आहेत. आणि तरी तुमच्या लोकांच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दल मला विवंचना कशा कमी दिसत आहेत हा त्यांचा प्रश्न होता. त्या मुलाने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे. तो मुलगा म्हणतो, बरोबर आहे साहेब, आमच्या देशामध्ये या बऱ्याच गोष्टी आज नाहीत, कदाचित पुढच्या 50 वर्षांनी होतील, 100 वर्षांनी होतील, पण खरं सौख्य कशात आहे? खरं सौख्य हे आमच्या चेहऱ्यावर, आमच्या मनामध्ये असलेल्या समाधानावर आहे, आनंदावर आहे, हे आमच्या एकमेकांच्या सहकार्यावर आहे. हे सगळं आमच्याकडे चालू आहे तोपर्यंत आम्हाला खरंच आनंद आहे. आणि मला ते झाल्यानंतर माझं गाव आठवलं. 30 वर्षापूर्वी मी गावामध्ये जेव्हा होतो तेव्हा आमच्या गावामध्ये सुद्धा पाण्याच्या सुविधा नव्हत्या, रस्ते एसटी येतच नव्हती, त्यानंतर हे तुमचं विजेचा पत्ताच नव्हता, चिमणी कंदिलाच्या उजेडामध्ये अभ्यास करायची त्यावेळेची प्रकार होता. पण मला तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर रामराम म्हणताना एक सात्विक समाधान दिसायचं, एक सात्विक आनंद दिसायचा. 30 वर्षांनी या सगळ्या सुविधा माझ्या गावामध्ये आल्या. आज वीज आली, रस्ते झाले, पाणी पुरवठा आले, काय आणखी बऱ्याच सगळ्या गोष्टी आल्या. पण मला आठ्या वाढलेली दिसते कपाळावरच्या, लोकांमधलं सामंजस्य संपलेलं दिसलं. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की सुविधा आल्या म्हणजे आनंद येतो असं आहे का हो? मला कधी कधी प्रश्नच पडतो हा. कारण सुविधा आल्या पण मनातले विचार खराब झाले, उपयोग काय? मला माणसं घडवायची, सुविधा नाही घडवायच्या. पतसंस्था चळवळीतून मला माणसं घडलेली पाहिजेत, सुविधा कमी होतील. मी एखाद्या घरामध्ये गेलो, फार चांगलं सुशोभित केलेलं घर आहे, सुगंधित वातावरण आहे, पण तिथली माणसं क्रूर आहेत, द्वेषी आहेत, मत्सरी आहेत, मी ते घर बघू त्याला बघू. आपल्याला हा विचार आपल्याला आयुष्यामध्ये कळला पाहिजे. आमच्या सेवा देताना आमच्या मनामध्ये हा भाव असला पाहिजे. सेवा देण्याचा एक विषय म्हणून मला एक अनुभव लक्षात आला. मला वाटतं मी जास्त वेळ बोलतोय, तुमच्या जेवणामध्ये तुमच्यामध्ये बराच वेळ मी थांबलोय मला वाटतं. मी सकाळी जेवलेलो असतो त्यामुळे मला दुपारी काही जेवायचं नसतं, पण माझी चिंता नाही. मी अमेरिकेमध्ये प्रशिक्षणासाठी गेलो. प्रशिक्षणामध्ये गेल्यानंतर तिथं एक मला कुरिअर पाठवायचं होतं. मी पोस्ट ऑफिसमध्ये गेलो. त्यांची पोस्ट ऑफिसमधली कुरिअर सेवा फारच चांगली आहे असं मला त्यांनी सांगितलं होतं. म्हणून मी एक बॅग कुरिअर करायची होती म्हणून त्या ठिकाणी मी गेलो. तर तिथं असं लाईन लागली आणि माणसं उभे येत असा प्रकार नसतो. पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा ते बसायला सांगतात, तुम्हाला टोकन देतात, जसं बँकेत आपले टोकन देतात, आणि मग तुमचा नंबर आला की तुम्ही त्या ठिकाणी जाता. 3-4 काउंटर असतात. त्या काउंटरवर एक मॉनिटर
तुमच्या बाजूला एक लावला असतो, त्याच्या बाजूला एक लावला असतो. आणि मग त्या ठिकाणी माझी त्यांनी बॅग घेतली आणि त्यांनी वजन केलं. मला दिसलं किती वजन झालं. त्यांनी पैसे सांगितले, एवढे पैसे होतील हेही सांगितलं, मी तेही सांगितलं. मग ते म्हणते तुम्हाला हे मान्य आहे का? मला हे मान्य आहे म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी पैसे घेतले, पावती केली, मला दिली. आणि जाण्यापूर्वी मी तिथून काउंटर सोडण्यापूर्वी मला त्यांनी प्रश्न विचारला, माझ्या सेवेबद्दल तुम्हाला काय समाधान वाटतं की नाही वाटत? मला फार आश्चर्य वाटलं. आमच्याकडे जर मी पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि मी जर काय सेवा घेतली तर मला तरी अजून कधी असं वाटलं नाही की माझ्या खालच्या कर्मचारी मला तर चेहरा दिसत नाही. मला विचारायला कधी हा मुद्दा लक्षात घेतला. आम्हाला हा मुद्दा देशोदेशाचे ज्ञानेश्वर जे म्हणतो ना, एक पुस्तक मी मध्ये वाचलं होतं, खूप दिवस झाले त्याला वाचून. ते लोकांच्या छान कथा आहेत त्या, तुम्ही कधीतरी वाचा, आयुष्यात प्रसंग आला बघायला मिळतं. कारण आजच्या काळामध्ये लायब्ररी वाचन हे सुद्धा प्रकार फार कमी झाले तुम्हाला दिसतं. पण मला असं वाटतं की देशोदेशी चांगल्या प्रॅक्टिस आहेत ना. अमेरिका हा माझ्या माहितीनुसार 200-250 वर्षाचा इतिहास असलेला फक्त देश आहे. त्याच्या पूर्वी त्याला काही इतिहास नाही. आम्हाला 5000 वर्षाचा इतिहास आहे. आमच्या माणसाला त्याच्या सेवेबद्दल विचार वाटतं का? पतसंस्थेमध्ये आलेल्या कर्जदाराला कधी वाटतं? तुमच्या कुठे मॅनेजरने कधी विचारलं का माझ्या सेवेबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा कर्मचाऱ्यांनी कधी विचारले का? नाही विचारत. ही नैतिक मूल्य आहे. हा जीवन प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे. माझ्या सेवा ज्या ग्राहकासाठी मी देतोय त्याला या सेवा योग्य वाटतात का हे विचारलं पाहिजे. मध्यंतरी एक प्रश्न काढला होता 101च्या दाखल्यांबद्दल. मध्ये काकासाहेब कोयटे आणि मला वाटतं फेडरेशनची माणसं पण माझ्याकडे आली की आमचे लोक 101चे दाखले लवकर देत नाहीत, खूप उशीर होतोय आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झालेत वगैरे वगैरे. तर मला एक प्रश्न त्यात पडला होता. मी एका कार्यक्रमात पण तो सांगितला. हा विचार आपण केला पाहिजे की आपला जो सभासद आहे तो जर आपला आहे आणि त्याच्यामध्ये जर संस्थेबद्दल आपुलकी असेल तर आम्हाला त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी सक्तीची उपाययोजना का करावी लागते? 101 म्हणजे सक्तीची उपाययोजना आहे. आणि सक्तीकडे का जावं लागतं मला हा प्रश्न पडला. नेपाळमध्ये मला त्यांनी सांगितलं की नेपाळमध्ये पतसंस्थांचं फार मोठं जाळं आहे आणि तिथं कर्जदार असो किंवा ठेवीदार असो कुणालाही कर्ज देताना ठेवताना प्रशिक्षण देतात. त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगतात. तुझे जबाबदार हे, तुझे हक्क आहे, तुझं कर्तव्य आहे वगैरे वगैरे सगळं. आमच्याकडे का सांगत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. माझ्याकडे 2-3 वेळा तक्रारी लोक यायचे. एका माणसाने तर मला दाखवलं कोऱ्या कागदावर पतसंस्थेत त्या माणसं सह्या घेतल्या. म्हणलं हा काय पाकिस्तानी माणूस आहे का बाबा? कर्जदार म्हणजे तुझा भारत देश बांधव आहे ना, त्याला तू काही लिहिशील आणि त्यांनी काहीच तुम्ही मान्य केलं म्हणायचं आणि नंतर तुम्ही कोर्टात आणि ठिकाणी दाखवणार. कशाला फसवतो, कशाला त्रास देतो? मी 3 पतसंस्थांना बोलवलं होत्या. अरे त्याचा हिशोब दाखवा ना. ते माणूस काय म्हणतोय, माझं किती कर्ज आहे, माझं किती व्याज झालं हे मला तुम्ही दाखवा. अरे दाखवायला काय हरकत आहे? मी तर असं म्हणेन, आता राईट टू इन्फॉर्मेशन आहे, तो सरकारी संस्थांना लागू करायचा का नाही, सदस्यांचे हक्क काय वगैरे हा विषय बाजूला ठेवूया. पण जे प्रदर्शित करण्यासारखं आहे, मगाशी मला वाटतं कोणीतरी म्हणाले की पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी प्रदर्शित कराव्या लागतील. नोटीस बोर्डवर, संस्थेच्या सूचना फलकावर, जिथे पुढे असेल तर काय. आता तुमचे वेबसाईट तयार होत आहे, तुम्ही वेबसाईटवर प्रोएक्टिव्हली या RTI राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये एक सेक्शन 4 आहे, त्याच्यामध्ये प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर असा एक कलम आहे ज्यामध्ये आपण स्वतःहून माहिती प्रदर्शित करणे. तुम्हाला जी माहिती शक्य आहे ती माहिती द्या ना, तुम्ही त्याला प्रदर्शित करा, कळू द्या. सभासदांना जितकी माहिती कळेल तेवढी विश्वासार्हता वाढेल. आम्ही जर लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर काहीतरी गडबड आहे हा त्याच्या मनामध्ये सारखा प्रश्न कायम आहे. म्हणून माझी अपेक्षा आहे की ज्या गोष्टी आपल्याला या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येतील त्या प्रत्येक गोष्टी आपण केल्या पाहिजेत, ज्यामुळे त्या माणसाला वाटलं पाहिजे की हे खऱ्या अर्थानं आपलं आहे. त्यातली आपुलकी आणि आत्मीयता वाढली पाहिजे. मला ती फार महत्वाची वाटते. जर ती आत्मीयता आणि आपुलकी नसेल तर त्याचा उपयोग नाही. मी परवाच्या कार्यक्रमात जपानचं उदाहरण तेवढ्यासाठी सांगितलं होतं. तुमच्यापैकी काही लोकांना ते ऐकलं असेल, काही लोकांना ऐकलं नसेल. ज्याने ऐकलं नसेल त्याच्यासाठी मी ती गोष्ट सांगतो, कारण तो पण घडलेला किस्सा आहे. पण आपुलकी आणि आस्था याच्याबद्दलचा मला मुद्दा वाटतो. कारण काय असतं की माणसांना जर त्या एखाद्या गोष्टीची आपुलकी वाटली नाही ना त्याचा उपयोग होत नाही. मी एक अहमदनगरला जिल्हाधिकारी होतो त्यावेळेला एका गावामध्ये गेलो. गावामध्ये गेल्यानंतर तिथं विजेची आमची यंत्रणा पोहोचलेली नव्हती. तिथे काही प्रश्न होते, डोंगरात गाव होतं त्यामुळं तिथे हे जाऊ शकत नव्हते डिस्ट्रीब्युशन लाईन वगैरे अशा. तर मी विचार केला एक नाविन्यपूर्ण योजना नावाचा एक जिल्हा नियोजन मध्ये एक कार्यक्रम असतो. त्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये आपण ह्या लोकांना सौरदीप देऊन टाकू.
म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना खांबावर बसवण्यासाठी ते सौरदीप जे असतात त्याची योजना एक मंजूर केली आणि ती दिली. आणि ती दिल्यानंतर मी त्या गावामध्ये एक 6 महिन्यांनी गेलो. 6 महिने गेलो. मला वाटलं आता सरपंच उत्साहाने मला सांगतील की एवढं वीज बिल कमी झालं, चांगलं चाललंय वगैरे वगैरे. मी गावात फिरलो जरा, कुठंच मला डांबर तू दिवार दिसेना. तर मला कळलंच काय झालं प्रकार. त्यांनी सांगितलं की साहेब ते चोरले दिवे, आता काय राहिले नाही. मी म्हणलं आता तुला दिवे पण द्यायचे, सरकारने काही वॉचमन नाही म्हणजे का तुझे दिवे संरक्षण करण्यासाठी. आम्हाला आपुलकी वाटत. हे दिवे आपले आहेत, यातून पडणारा प्रकाश सर्वांसाठी आहे, सर्वांच्या आनंदासाठी आहे. हा विचार आमच्या मनामध्ये नाही आहे. हा मला फार खंत वाटणारा मुद्दा आहे. म्हणून मी जपानमधला हा किस्सा मुद्दाम तुम्हाला सांगतो. कारण मला असं वाटतं की पतसंस्थांची इमारत असो, तिथलं काही साधन सामुग्री असो, सगळ्या गोष्टींबद्दल मला मनापासून आत्मीयता वाटली पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे, माझंही असं वाटलं पाहिजे. तर मी खऱ्या अर्थानं योग्य गोष्टी करेल, योग्य पद्धतीने करेल, चुका होणार नाहीत, अन्याय होणार नाही, फसवणूक होणार नाही, त्रास दिला जाणार नाही. या सगळ्या गोष्टी मी त्यामुळं साध्य करू शकेल. आणि म्हणून मला वाटतं हे महत्वाचं आहे. एक भारतीय माणूस जपानमध्ये रेल्वेतून प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना तो असं चित्र बघतो की समोरच्या सीटवर एक जपानी माणूस बसलेला आहे आणि ते सीट जे आहे ते फाटलेलं असतं. त्यामुळे तो जपानचा माणूस ते शिवत असतो सुईद्वारे. आपल्या माणसाला वाटतं बहुतेक हा रेल्वे कामाला दिसतो. त्यामुळे त्यांनी विचारलं त्याला, तुम्ही हे सीट का शिवताय, तुम्ही रेल्वे कामाला आहे का? म्हणा नाही कामाला. तर तुम्ही सीट कशाला शिवताय? तो म्हणला काय आहे, ही शटल आहे, तुमचं काही इथं असेल शटल कुठली तरी, समजा VT2 बोरिवली किंवा असं काही. तर ते असं अशी काही शटल असेल त्यांची. ते मी म्हणलं ह्या शटलनी रेल्वेनी रोज प्रवास करत असतो. काल बघितलं मी ह्या बोगीतलं हे सीट फाटलेलं होतं. आज येताना घरून सुई जरा घेऊन आलो आणि हे शिवतोय. आपल्या माणसाचं तरी ठेका तोच होता. तो म्हणला नाही हे तुमचं थोडंच काम आहे, हे रेल्वेच्या माणसाने करायला पाहिजे. त्या माणसाने दिलेलं उत्तर फार आमच्यासाठी महत्वाचं आहे. 2 कारणं त्यांनी सांगितली जी आमच्यासाठी विचारप्रवण आहेत असं मला वाटतं. त्याचा विचार आपण आयुष्यामध्ये केला पाहिजे. तो जर योग्य वेळी केला तर त्याचा उपयोग होईल असं मला मनापासून वाटतं. त्या माणसाने सांगितलं, पहिलं कारण असं आहे की या सीटवर बसून माझ्या देशातले हजारो नागरिक रोज प्रवास करत असतात. त्या प्रत्येकाचा प्रवास आनंदाचा, सुखाचा व्हावा, त्यामध्ये खालीचा वाटा म्हणून माझं योगदान असावं म्हणून मी सीट शिवतोय. आणि दुसरं कारण असं की तुमच्यासारखे परदेशी लोक आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आमच्या देशाची साधन सामुग्री आणि सेवा बघून आमची प्रतिमा आणि प्रतिष्ठा ठरवत असतात. तुमच्या मनामध्ये, तुमच्या दृष्टिकोनामध्ये माझ्या देशाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा उच्च असावी असं मला वाटतं. या 2 कारणासाठी मी सीट शिवतो. आमच्यासाठी हे महत्वाचं आहे. आम्हाला हा मुद्दा का वाटत नाही म्हणून मी आमच्याकडचं सुद्धा उदाहरण दिलं त्या दिवशी. जसं आता हे सौर दिव्याचं उदाहरण आहे तसं दुसरं पण उदाहरण आहे. मी एसटीने प्रवास करत असतो. माझ्या पुढचं सीट फाटलेलं असतं. आमच्याकडचा गावाकडचा एक माणूस येतो, ते फाटलेलं सीट बघतो, अजून ते फाडतो, त्यातला गोळा काढतो, पिशवी करतो, घरी पुसायला येऊन जातो. आपल्या माणसाला का वाटत नाही माझ्या देश बांधवाचा सुद्धा प्रवास हा आनंदाचा व्हावा, सुखाचा व्हावा? का वाटत नाही? आम्हाला का वाटत नाही आमच्या देशाची सुद्धा प्रतिमा आणि प्रतिष्ठा आम्ही राखण्यामध्ये माझा खालीचा वाटा उचलावा असं आम्हाला का वाटत नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हा विचार केला पाहिजे. फक्त संस्था चळवळीच्या माध्यमातून आपण सद्भावनांची जोपासना करणं, सद्गुणांची जोपासना करणं, सदाचार निर्माण करणं, सत्कर्माचा त्या ठिकाणी प्रसार प्रचार करणं हेही मला फार आवश्यक वाटतं. आपण शेवटी माणूस आहोत, आपण शेवटी भारतीय आहोत. आम्ही आमचं राष्ट्राप्रती काही कर्तव्य म्हणून शाळेपासून आम्ही प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत. त्या प्रतिज्ञा प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक मार्गाने तुमचं योगदान, तुमचे प्रयत्न, तुमचं त्या ठिकाणी काम होणं मला फार आवश्यक वाटतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही विचार करावा असं मला पुन्हा एकदा वाटतं. कारण ज्या गोष्टी आपल्याला आपलं आयुष्य चांगलं करतात, संपन्न करतात, त्या गोष्टीमध्ये आपण जर योग्य वेळी विचार नाही केला त्याचा उपयोग होणार नाही. नाहीतर मग मी मगाशी सांगितलेल्या त्या मेलेल्या माणसाच्या प्रतिक्रियेसारखं होतं. आणि मग आपल्या पुढच्या पिढ्या सुद्धा आपल्याबद्दल काय ऐकावं, माझ्या मुलांनी माझ्याबद्दल काय ऐकावं, हा माणूस फार खोटारडा होता, हा माणूस फार अप्रामाणिक होता, हा त्रास देणारा होता, हा फसवणूक करणारा होता, हे ऐकावं की चांगला होता, बरा होता असं ऐकावं? शेवटी आपण ठरवलं पाहिजे ना. आमच्या सर्व कृतीमधून, प्रत्येक गोष्टीमधून आपण जर हा व्यवस्था निर्माण केली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून गृहनिर्माण संस्थांची सुद्धा तुम्ही सभासद असाल सगळे. त्यांच्यासाठी मी एक योजना मध्यंतरी 26 मेला घोषित केली
त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं मला सगळ्यांचं काम अपेक्षित आहे. तुम्ही कुठल्या ना कुठल्या सहकारी संस्थांचे, गृहनिर्माण संस्थांचे त्या ठिकाणी सदस्य असाल अशी माझी धारणा आहे. त्यामुळे तिथं सुद्धा मी एक सुप्रशासित व तंटामुक्त सोसायटी योजना अशी योजना मी जाहीर केली आहे. त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असणं आवश्यक आहे. कारण 25-25, 30 वर्ष एकत्र राहतात माणसं, एका बिल्डिंगमध्ये राहतात, पण एकमेकाचं तोंड बघत नाही. पण तुम्हाला काय चाललंय हे? मी फेसबुक फ्रेंड सारखं झालं ते. त्याचे 500 मित्र आहेत, शेजाऱ्याला पटत नाही. किती वाईट वाटतं की आमची माणसं 25-25 माणसं, 30-30 माणसं काय जे असतील मेंबर सोसायटीमध्ये 25-25, 30 वर्ष एकमेकांकडे बघत नाहीत. रिडेव्हलपमेंटचं काम आलं की एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे राहतात. भ्रष्टाचार, गैरव्यवहार सगळे आरोप करत राहतात. मला फार वाईट वाटतं या गोष्टी. कुठे चाललोय आपण? काय करतोय आपण? कशासाठी करतोय आपण? याचा विचार योग्य वेळी करा ना. अरे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुला नाही करता काय आलं तर त्रास तर देऊ नको. मला अनेक देशांची उदाहरणं त्यामुळे आठवतात. मी अमेरिकेमध्ये ह्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये एका माणसाकडे 2-3 दिवस राहिलो. तिथलं जनजीवन बघण्यासाठी थोडं खरं थांबलो होतो मी. मला एक मुद्दा त्यातला फक्त सांगायचा आहे, मला तुम्हाला जास्त वेळ घेणार नाही. ज्या माणसाकडे मी राहत होतो तो माणूस राजस्थानी होता आणि त्यांनी 18 वर्षापूर्वी तो तिकडे शिफ्ट झालेला होता. तो पायलट होता आपल्या भारतीय विमान सेवेमध्ये. तर तो तिकडं त्यांच्याकडं सहकारी गृहनिर्माण संस्था असा प्रकारच नाही, सोसायटी ऍक्टच नाही. त्यांच्याकडे एक 25-30-50 घरांची एक कम्युनिटी असते, त्याला कम्युनिटी म्हणतात. या कम्युनिटी काय करतात, ते सगळे लोक एकत्र येतात आणि त्यांचे नियम तेच ठरवतात. सरकार नाही ठरवत की तुम्ही त्या ठिकाणी कचरा कुठे गोळा करायचा, पार्किंग कुठे करायचं, पाण्याची व्यवस्था काय असेल वगैरे वगैरे सगळे काही नियम असतात ते पाठ. तो माणूस म्हणला गेल्या 18 वर्षामध्ये माझा अनुभव आहे की यातल्या कुठल्याही माणसाने कधी कुठलाही नियम कधी मोडला नाही. का नाही मोडला? तर प्रत्येकाला जाणीव आहे माझ्या नियम भंगामुळे कुणाला तरी त्रास होणार. एवढा एक विचार तरी केला. त्याच्या एका बाजूला श्रीलंकन राहतो, दुसऱ्या बाजूला चायनीज राहतो. त्यांनी मला सांगितलं या दोघांनी मला कदाचित मदत केल्याचं फार आठवत नाही, पण 100% सांगतो यांनी मला कधी त्रास दिला नाही. माझं एवढंच म्हणणं. शेजाऱ्याला मदत नाही केली तरी चालत, पण त्रास तरी देऊ नका. एवढं तरी आपण करू शकतो का? शेवटी हे सगळे सहकारी आहेत. या सगळ्या व्यवस्थेमधनं आपल्याला पुढे जात असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कायदा, नियम, GR, परिपत्रक, मॅन्युअल जे जे काय असेल त्या सगळ्या गोष्टींना नैतिक मूल्याची जोड देऊन तुम्ही काम करणं आवश्यक आहे. मानवी मूल्याची जोड देऊन काम करणं आवश्यक आहे. कारण माणसाने माणसाशी माणसासम वागणे एवढा एकमेव मुद्दा आहे. मी परवा सुधीर फडकेचं गाणं पण 2-3 वेळी म्हणून दाखवलंय, तुम्हालाही म्हणून दाखवतो. कारण आयुष्यामध्ये याचं महत्व कळलं पाहिजे हे म्हणून मी तुमचं रजा घेणार आहे. त्यामुळं फार तुम्ही प्रतीक्षा तुम्हाला आता करावी लागणार नाही. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाते, 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती. खरं तर आपला सगळ्यांचा पृथ्वी तलावरचा वास्तव्य 30 वर्षाचं, 35 वर्षाचं, 40 वर्षाचं, 60 वर्षाचं, 70 वर्षाचं ऍक्टिव्ह लाईफ असेल 40-45 वर्षाचं. त्या ऍक्टिव्ह लाईफ मध्ये मी स्मृती काय निर्माण करायच्या, चांगल्या निर्माण करायच्या, वाईट निर्माण करायच्या. स्मृती ठेवून जाती ह्या गाण्यातल्या दुसऱ्या 2 ओळी आहेत त्या सुद्धा फार महत्वाच्या आहेत. फुलून येता फुल बोलले मी मरणावर हृदय बोलले, नव्हते नंतर परिनिरंतर गंधित झाली माती. त्या फुलाला माहिती असतं माझा जन्म 1 दिवसासाठी आहे, पण मी 1 दिवसामध्ये सुद्धा या मातीला सुगंध देऊन जाणार आहे. हे त्याच्या मनामधलं हे एक संकल्प आहे जो आमच्यासाठी महत्वाचा आहे. तुमचा पतसंस्था मधलं ऑडिटर असो, व्यवस्थापक असो, काय संचालक असो, काम किती वर्षाचं आहे, 25 वर्ष, 30 वर्ष, जे काय, इथून सुगंध देऊन जा, चांगल्या स्फूर्ती निर्माण करून जा. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेन. पुन्हा एकदा या तिन्ही व्यवस्था, अगदी फेडरेशन असो, ऑडिटर असोसिएशन असो, आमचे कार्यालय असो, सगळ्यांना मी या आयोजनाबद्दल धन्यवाद देतो. पुढच्या काळामध्ये सुद्धा मला ही संस्था व्यवस्था वृद्धिंगत झालेल्या बघायला आवडतील. तुमच्याकडून चांगले उपक्रम काय करत गेले तुम्ही त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आम्हाला निश्चितपणे त्याचं समाधान मिळेल. ते समाधान तुम्ही द्याल अशी एक छोटी अपेक्षा तुमच्याकडून करतो. आणि तुमच्या पतसंस्थांची भरभराट हो, त्या वृद्धिंगत हो अशी कामना करत असताना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातल्या सर्व पतसंस्थांच्या सदस्यांच्या सगळ्या जीवनामध्ये त्यांचं जीवन सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं, सहकारातून समृद्धीचं जावं अशी सिद्धिविनायकाची चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.